हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आज चांगला जाओ। आज आपण इथे ब्लाउज डिझाइन नाही पाहणार। ही ब्लाउज डिझाइन मी ऑलरेडी व्हिडिओ या डिझाइनचा अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर। तर आता आपण या ब्लाउजसाठी जो काही एक्स्ट्रा मेकओव्हर जो करणार आहे तो पाहूया। तर चला आपण पाहूया काय बनवणार आहोत ते। आता इथे हे पिंक कलरचं ब्लाउज आहे, पण ब्लाउजचं कापड थोडं कमी आहे म्हणून मी इथं नेटचा वापर करून आपण याच्यासाठी सुंदर असं काहीतरी बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी काय बनवते। आता पहा, इथे आपण जवळजवळ 11 इंच रुंद कापड घेतलेलं आहे। कारण 11 इंच कापड इथं घेतलेलं आहे कारण जास्त मोठं बनवणार आहोत। आता मी तुम्हाला सांगतेच आपण काय बनवणार आहोत। तर आपण इथे बनवणार आहोत बो। तर इथे आपण पहिलं कसं छोटा बो बनवण्यासाठी 4.5 इंच किंवा 5 इंच रुंदीपर्यंत घ्यायचे, पण आता इथे आपण खूप मोठा असा छान बो बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते टोटल 11 इंच रुंद कापड घेतलेलं आहे आणि हे कापड मी डबल फोल्ड ठेवलेलं आहे आणि हे नेटचं कापड आहे। आपलं ब्लाउजचं जे कापड आहे ते कॉटन आहे आणि हे नेट आहे। आता इथं लांबी पाहू शकता मी 14 इंच घेतलेली आहे आणि ही डबल फोल्डेड आहे, म्हणजे 14 दुने 28 इंच एवढी लांबी घेतलेली आहे। आणि आता हे कापड आपण बाजूला ठेवूया। आता आपण ज्या काही 2 स्ट्रेप्स बनवणार आहोत त्यासाठी मी किती कापड घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। पाहू शकता इथे टोटल लेंथ घेतलेली आहे आपण 17 इंच घेऊ शकता। मी 17.5 घेतलेले आहे आणि रुंदी घेणार आहोत 7 इंच। कारण 3 इंच खालचा स्ट्रेपचा भाग आला पाहिजे आणि स्टिचिंगमध्ये अर्धा इंच जाईल। अशा पद्धतीने मी ह्या 2 स्ट्रेप्स बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने 2 कापड घेतलेले आहेत आणि त्यांची लांबी 17 इंच, रुंदी 7 इंच असणार आहे। आणि ही अशी छोटीशी एक पट्टी लागेल आपल्याला, तिचा मेजरमेंट तुम्ही अंदाजे घेऊ शकता। आता पाहू आपण इथे स्टिचिंग कशी करायची आहे। तर रेग्युलर जसा छोटा बो आपण बनवत होतो त्याच पद्धतीने ह्या बोची पण स्टिचिंग करून घ्यायची आहे। आता हे पाहू शकतो वरचा भाग जो बनवणार आहोत त्यासाठी हा एवढा असा लांब पट्टी आहे, पण ह्याला डबल घडी करूनच जसं आपण मेजरमेंट करताना घडी ठेवलेली होती तशीच घडी ठेवून घ्यायची आहे आणि मग ह्याचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। आता शिलाई करताना अर्धा इंचाचं मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे। असं जर शिलाई कमी जास्त होत असेल तर तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता, कारण बरोबर दुसऱ्या बाजूने अर्धा इंच आणि तिसरी जी बाजू आहे त्या बाजूनेही अर्धा इंचच मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना एकदम सरळ लाईनमध्ये आली पाहिजे। आता तुम्ही ते पाहू शकता मी हा जो भाग ओपन ठेवला आहे तर याचं मेजरमेंट तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच ठेवू शकता। मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते। मी टोटल इथे 1.5 इंचाचं ओपन भाग ठेवला आहे, कारण आता आपण चारही बाजूने शिलाई मारली तर ह्याला ओपन करायचं आहे आपल्याला। त्यासाठी हा 1.5 इंचाचा भाग मी ओपन ठेवला आहे आणि शिलाई पुन्हा तशीच रिपीट मागे फिरवून डबल शिलाई मारून घेते। कारण आपण शिलाई करताना प्रत्येक शिलाई डबल मारत असतो। यामागचं कारण की शिलाई मारलेली फिक्स व्हावी आणि ब्लाऊज फाटलं तरी शिलाई निघू नये। डबल शिलाई मारल्याने ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो। आता आपण जो ओपन भाग ठेवलेला आहे त्या भागाकडून आपण हे जे कापड आहे ते बाहेर खेचून काढून घेणार आहोत। आता चला तर आपण याला खेचून बाहेर घेऊया। हे पहा, कापड अशा पद्धतीने पूर्ण बाहेर खेचून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित हाताने सेट करायचं आहे। चारही टोक व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। तुम्ही हाताच्या सहाय्याने करू शकता किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने पण करू शकता, पण हा जरा मोठा आकार असल्यामुळे आपण ह्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित ओपन करू शकतो। तुम्हाला हवं तर तुम्ही टोकदार वस्तूची हेल्प घेऊन हे चारही टोकं व्यवस्थित काढून घ्या। आता जो ओपन भाग होता ठेवलेला तो आपण अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित सेट करायचं आहे। अगोदर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा भाग बंद करून घ्यायचा आहे। हे पहा, मी असं व्यवस्थित सेट केलेलं आहे आणि या भागावरती शिलाई मारून हा भाग पण बंद केलेला आहे। अशा पद्धतीने
आपला हा आयताकृती भाग तयार झालेला आहे. एकदा बघायचं आहे की ती बो व्यवस्थित येतोय की नाही. आता आपण चारही बाजूने यावरती कडेवरती एकदम कडेवरती दाबटीप मारून व्यवस्थित लॉक करून घेणार आहोत, कारण चारही बाजूनं शिलाई मारली तर कडा दाबल्या जातात आणि फिनिशिंग व्यवस्थित येतं. टोकं मात्र जर कुठं बंद असतील तर ती व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि मग चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारून झालेली आहे. आता आपण हा भाग एकदम सेंटर मधोमध फोल्ड करायचा आहे आणि मध्य भाग काढून घ्यायचा आहे. चॉकच्या साह्याने मार्किंग करायची आहे आणि बरोबर सेंटर काढून घ्यायचं आहे. आता या सेंटरलाच व्यवस्थित अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घालून घ्यायच्यात बरोबर सेंटरवरती आणि हे शिलाई मशीनवरती एक रफ शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता इथे रफ शिलाई अशा पद्धतीने मारायची आहे. आता आपण मध्ये जी पट्टी बनवणार आहोत त्यासाठी जे छोटं कापड घेतलेलं होतं त्याला अशा पद्धतीने बरोबर दुमडून घ्यायचं आहे. किनारी त्याची दोन्ही आतमध्ये घेऊन एकदम कडेवरती ह्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी आता आपण हे जे काही बो बनवलेला आहे त्याला बरोबर अशा पद्धतीने फोल्ड एकदम गुंडाळून घ्यायची आणि मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते शिलाई मारल्यानंतर कट करून घ्यायचं आहे. हे पहा किती छान सुंदर असा बो तयार झालेला आहे. आता आपण ज्या 2 स्ट्रेप्स बनवणार होतो त्या कशा बनवायच्या पाहूया. आता इथे थोडंसं कापड तिरकं आहे तर हे सरळ कटिंग करून घ्यायचं आहे अगोदर आणि आता व्यवस्थित मेजरमेंट घेऊनच या स्ट्रेप्स तयार करायच्यात. आता वरच्या बाजूने आपण पाहू शकता अशा पद्धतीने टेप तिरका ठेवायचा आहे. 3 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशी चॉकच्या साह्याने मार्किंग करून हे पहा अशा पद्धतीने सरळ शिलाई वरती घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने खालच्या बाजूने थोडंसं मोठं आणि वरच्या बाजूने निमुळतं अशी शिलाई मारून घ्यायची आहे. जवळजवळ 1 इंचाचं मार्जिन वरच्या बाजूपर्यंत आलं पाहिजे, कारण खाली आपण टोटल 3 इंच घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी बनवून तयार झालेली आहे. आता यावरती पुन्हा डबल शिलाई मारून घ्यायची आहे, कारण शिलाई व्यवस्थित बसली पाहिजे कापडावरती आणि हे कापड उसलं नाही पाहिजे. आता याच्यावर डबल शिलाई मारून घेतली आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी पट्टी पण बनवून घेत आहे. या पट्टीचं पण सेम तसंच 3 इंच मार्जिन घ्यायचं आहे. मार्किंग करून तिला पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि वरच्या बाजूने निमुळती शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर वरच्या बाजूने खालच्या बाजूने 3 इंच आणि वरच्या बाजूने 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. स्केलच्या साह्याने पाहिजे तर आखून घ्यायचं आणि मग शिलाई मारायची. पण बिगिनर्ससाठी हे आहे, ज्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत शिलाईमध्ये त्यांना अंदाजे मेजरमेंट येऊन जातं. पण नवीनसाठी सांगते की खालच्या बाजूने 3 इंच आणि वरच्या बाजूने 1 इंच मार्किंग करायचं आणि मग स्केलच्या साह्याने आखून घ्यायचं आणि मग शिलाई मारायची. हे सोपं पडेल. तर आता आपल्या दोन्ही पट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता खालच्या बाजूने असं ओपन करून एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही पट्टी पूर्ण उलटून घ्यायची आहे. पुन्हा त्याच टोकदार वस्तूच्या साह्याने जे काही आपण टोक काढलेले होते ते टोक व्यवस्थित काढून घ्यायचे. पाहू शकता सुंदर अशी स्ट्रेप्स तयार झालेली आहे. आता दुसरंही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने कापड थोडं खेचून मग त्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि टोकं काढून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे पहा दोन्ही स्ट्रेप्स बनवून तयार झालेले आहेत. आता अशा पद्धतीने दोन्हींची टोकं विरुद्ध दिशेला ठेवून मग त्यांना आपण असं तिरकस एकमेकींवर सेट करून एक शिलाई मारून त्यांना जोडून घेऊया. आता वरचा भाग थोडा कट करून हा असा व्यवस्थित फोल्ड करून या दोन्ही पट्ट्या एकमेकांना व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता. आता आपला वरचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पाहू शकता सुंदर असा बो तयार झालेला आहे आणि आता दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने आता आपला बो बनवून तयार झालेला आहे. आता आपण बनवणार आहोत आपण आता हा बो ब्लाऊजला लावून बघूया कसा दिसतोय. पाहू शकता खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक आलेला आहे. स्ट्रिप्स पण छान बसलेले आहेत आणि नेट असल्यामुळे हे व्यवस्थित असं म्हणजे खाली लूज न पडता सरळ स्ट्रेट कापड राहिले
आता आपण इथं शिलाई नाही मारायची, तर सुई धाग्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. शिलाई जर मारली तर मशीनच्या साहाय्याने वरच्या बाजूने दिसते. अशा पद्धतीने आतल्या बाजूने जर व्यवस्थित लॉक करून घेतलं तर शिलाई दिसत नाही. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं जर काही नवीन सजेशन असतील तर कमेंटही करा, किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आणि नाही आवडला तरी सांगू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.